सरकार मायबाप आम्ही गेले 3 दिवस झाले हो सरकार दादांसोबत म्हणून दादांसोबत निघलोत मुंबईमध्ये येऊन बघा आमची दशा आमच्या लेकरा बाळांच्या हक्काचं आरक्षण देऊन टाका हो सरकार। तुमची ही दशा होण्याचे कारण काय सरकार? आमची दशा होण्याचं कारण फक्त फडणवीस साहेब आणि त्यांचं नाकर्ते सरकार आहे। कारण गोरगरीब जनतेला इतकं छळत नसते म्हणून दादा जरांगे पाटील हे एकनिष्ठ नेतृत्व आहे। हे भूलथापांना बळी पाडणार नाही, पैशाला मॅनेज होणार हे नेतृत्व नाही। त्यामुळं हा महाराष्ट्रातील सगळा मराठा समाज, मराठाच नाही तर इतरही समाज दादांच्या पाठीमागे आहे हो सरकार। तुम्ही आज आमच्या गोरगरिबाव ही वेळ आणली, आज रस्त्यावर अंडे घासण्याची वेळ आणली तुम्ही। आम्ही 1 महिना पुरण एवढं राशन घेऊन आलो, आम्ही मुंबईमधून जाणार नाही सरकार। तर आरक्षण दिल्याच्या नंतर फायदा काय होणार आहे तुमचा नेमका? आरक्षण दिल्याच्या नंतर फायदा आमच्या लेकरा बाळांना होणार आहे आणि लेकरा बाळांना आमचं तर अर्ध गेलं, आता काय आम्हाला तर काही फायदा झाला नाही। आता झाले तर आमच्या लेकराला बाळाला होईल। सरकार तुम्ही मराठ्याचा एवढा अंत पाहू नका, आम्ही वापस जाणार नाही जोपर्यंत मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी उपोषण करतात तेवढा आम्ही कठोरतेनं या ठिकाणी त्यांची पाठराखण करणार आहेत। 1 महिन्याचं राशन आणलंय, तुम्ही काय करा सरकार फक्त आमची संडासची सोय लावा हो। आम्ही खाणंपिणं सगळं आणलंय, बरं तुम्हाला हात जोडून विनंती आहे आमची संडासची सोय लावा फक्त। बरं तुमचं म्हणणं आहे ओबीसी मध्ये समाविष्ट करावं तुम्हाला? हे रस्त्यावर बघा नाही तापा, गाड्यांची लाईन बघा, हे रस्त्यावर आहे सरकार। पाणी नाही, आम्ही गाडीच्या ताडपत्रीतलं पाणी काढून भांडे घासायला पाणी नाही हो, पाण्याची सोय नाही, आम्ही गाडीच आहे, पाऊस पडतोय ना ताडपत्रीवरचं पाणी घेतलंय आणि हे भांडे घासण्यात बघा सरकार। मायबाप एवढा अंत बघू नका मराठ्यांचा, बरं विनंती आहे मायबाप तुम्हाला, आमच्या लेकरा बाळांचा हक्काचं आरक्षण तुम्ही देऊन टाका सरकार। तुमचा आम्ही खूप आभारी राहू। बरं तुमचं म्हणणं आहे की ओबीसी मध्ये समाविष्ट करावं, पण फडणवीस सरकारचं म्हणणं आहे की ओबीसी मध्ये समाविष्ट करू शकत नाही, तुम्हाला स्पेशल आरक्षण दिलं जाईल। नाही सरकार ते टिकत नाही ना हो, आम्ही तेवढं शिकवलंय सरकार। 50% वर राज्यघटना मान्यच नाही आरक्षण, 10% आरक्षण दिलेलं आहे तुम्हाला। 50% वर आरक्षण देऊ शकत नाही, दिलं तर ते टिकणार नाही। आमची फसवणूक करू नका सरकार। तुम्ही काय करा, ओबीसी मधले जे मराठी आहेत ज्यांचे गॅजेट लागू करा, हैदराबाद असन, सातारा असन, बॉम्बे गॅजेट असन ते लागू करा, ऑटोमॅटिक हा मराठा समाज ओबीसी मध्ये जाणार आहे सरकार। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही सरकार। यामध्ये काय आमचा हक्काचं आरक्षण आहे, तेच आमचे मनोज दादा जरांगे पाटील आज मराठा समाज मागतोय। फक्त तुम्ही तुमच्या इमानदारी, तुमच्या जर हृदयात तुमच्या मनात जर इमानदारी असेल तर फक्त तुम्ही काय करा, मराठ्यांसाठी हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट आणि सातारा गॅजेट हे 3 गॅजेट लागू करा। बाकी मग आम्ही मुंबई सोडायला तयार आहेत। दादा जरी म्हणले थांबा तरी आम्ही थांबणार नाहीत। 3 गॅजेट लागू करा, आजच आम्ही घराकडे जातो बघा आणि तुमचं कौतुक करतो, गुलाल टाकायला येतो बघा तुमच्यावर। बरं सत्तेतले नेते हे विरोधी पक्ष नेते कडून आरक्षण घ्या असं म्हणतात, ते काय नेमकं? नाही सरकार आता मायबाप काय आहे, तुम्ही सत्तेमध्ये आणि त्यांना म्हणणं बरोबर नाही। ते जर सत्तेत असते ना त्यांना पण आम्ही असंच म्हणलो असतो, मागायचे मालकालाच मागावं लागेल ना, गड्याला काय मागता येणार आहे? गडी काय देणार आहे? केंद्रामध्ये सत्तेत आहात, महाराष्ट्रामध्ये सत्तेत आहात, त्यामुळे तुम्हालाच मागणार ना हो। हा बाकी कुठे जा सांगाल तरी एवढी मराठ्यांची फसवणूक नसते सरकार। खूप आम्ही शांततेने घेतलंय, पण दादांचा एक आदेश जर आला ना, एक जर आदेश आला तर मग मराठी काय करतील याचा नियम नाही बरं सरकार। तुम्हाला चेतावणी समजा की काही समजा किंवा विनंती समजा, दादांच्या फक्त एक इशाऱ्याची वाट अखंड मराठा समाज आणि आम्ही बघतो। दादा जोपर्यंत हटणार नाहीत तोपर्यंत आम्ही सुद्धा मुंबईमधून हटणार नाहीत सरकार।